राम नारायण राम असं म्हणतात की आईवडील हे देवासमान असतात, पण लोक प्रत्यक्षात या गोष्टीचं पालन करत नाहीत। मोठं झाल्यावर लोक आपल्या आईवडिलांकडे दुर्लक्ष करू लागतात, त्यांना घराबाहेर काढतात। असं करणं योग्य नाही। यामागचं मुख्य कारण आहे वैयक्तिक मालकी हक्क। जर पृथ्वीवरून वैयक्तिक मालकी हक्क संपला तर बहुतांश समस्यांचं समाधान आपोआप होईल। आज पृथ्वीवर जी मानवनिर्मित शिक्षण प्रणाली आहे ती योग्य नाही। यात गुरुकुल शिक्षण नाही, यात निसर्गधर्म नाही आणि निसर्गाधारित शिक्षणही नाही। मग लोक चांगल्या गोष्टी शिकणार तरी कशा? त्यामुळे देशात निसर्गाधारित शिक्षण लागू करणं अत्यावश्यक आहे। पृथ्वीवर इतके शिकलेले लोक आहेत, पण ते सगळे वैयक्तिक मालकी हक्काने बांधले गेले आहेत। म्हणूनच आजही अनेक लोक उपाशी आहेत, उपाशीच झोपतात। सर्वांना समान शिक्षण आणि आरोग्य सुविधा मिळत नाही। त्यामुळे सरकारने वैयक्तिक मालकी हक्क काढून टाकावा आणि शिक्षण मोफत करावं। यामुळे सर्व लोक सुजाण बनतील आणि त्यांना हेही कळेल की कोण खरा आहे आणि कोण खोटा। जितकेही माणसं पृथ्वीवर जन्म घेतात ते रडत जन्म घेतात। कुणीही आपल्या धर्माचं नाव घेऊन जन्म घेत नाही। म्हणून सर्वांना विनंती आहे की जो मार्ग सुटकेचा आहे तो स्वीकारा आणि पुढे जा। आपण निसर्गाचा मार्ग स्वीकारला पाहिजे। आपण निसर्गातून मिळालेलं अन्न खातो, निसर्गाचा ऑक्सिजन घेतो आणि निसर्गनिर्मित पृथ्वीवर राहतो। कधी निसर्गाने किंवा पृथ्वीने तुमच्याकडून कर मागितला आहे का? तुम्ही कधी झाडझुडपं विरोध करताना पाहिलं आहे का? त्यांनी कधी माणसांना त्रास दिला आहे का? नाही, उलट ते माणसांना त्रासांपासून वाचवतात। धर्मातूनच आपलं शरीर बनलेलं आहे, पण आपण धर्माच्या मागे धावतो। काही लोक जातपातच्या मागे धावतात। धर्माचा स्वीकार करू नका, निसर्गाचा स्वीकार करा। जर तुम्ही कोणाला मालकी हक्क देता तर तो तुमचा फायदा करून घेतो। म्हणून कोणालाही असं हक्क देऊ नका। राम नारायण राम तुम्हाला समजावतात, तुम्ही जगा आणि दुसऱ्यांनाही जगू द्या।